खरं म्हणजे आज लग्नाचा दिवस आहे, सगळे माणसं आपल्या आपल्या घाईत होती. मामांचे हे जेही काही असेल ते शांततेत करण्याचे, शांततेत म्हणजे वेगळ्या शांततेत करण्याचे आहेत. त्याच्यामुळं असं काही करावं असं डोक्यात नव्हतं. पण होतं असं की संयम किंवा सहनशीलता आणि बेकडपणा ह्याच्यातला फरकच माणसांना कळलेला जाणार. आजची बैठक किंवा आज आपण सगळ्यांनी इथे येऊन एकत्र जमलं हे बागल गटाचा संयम, हा बागल गटाचा भेकडपणा समजण्याची जी हिंमत करतायत त्यांच्यासाठी आपण सगळेजण एकत्र जमलेलो आहोत. मला वाटतं प्रत्येक गावातलं खूप 1, 2, 3, 4 ह्याच्या पलीकडे माणसं नाहीत. परवा दिवशी प्रकार झाला, तज्ज्ञ मंडळी आली, हुशार होती, नोटीस न देता आली. तुम्हाला कुठल्याही संस्थेवरती जायचं असेल, माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला नोटीस द्यावी लागते. ती नोटीस देऊन तुम्हाला तिथे यावं लागतं. पण आपल्याला वाटलं ती शेतकऱ्याची आपला नेता संयमी आहे, नेत्याला फोन आला, आम्ही आलोय, आम्हाला माहिती पाहिजे. हरकत नाही, नेत्याने एमपीना फोन केला. शेतकरी संघटनेची माणसं, शेट्टी साहेबांच्या विचाराची माणसं आहेत. माझे वडील शेकापचे नेते होते, शेकापचे विचार करते होते. आली एक माहिती द्या, चहा पाणी केल्याशिवाय जाऊ देऊ नये. माहिती दाखवली, किरकिर सुरूच होती. साहजिक आहे, एमडी घाबरले, नेत्यांना फोन केला. हे लोक म्हणतात गव्हर्नमेंट पाडायचं. नेत्यांनी सांगितलं गव्हर्नमेंट पाडलं. ते झाल्यानंतर जोपर्यंत ते सगळं होते, त्यांना पुरावे, त्यांना चहा पाणी झालं. त्यांना सांगितलं गेलं 123 रुपयाचा हा असा आमचा पोस्ट केला. तुम्ही सगळे शेतकरी, तुम्हाला माहिती, बिल नॅशनलाइज बँकेत जमा झालं, दुसऱ्या दिवशी मिळतं. सहकारी बँकेत जमा झाल्यानंतर 4 ते 5 दिवस लागतात. ह्यांना काय समजलं आता एकूण की बिल 4-5 दिवसामध्ये जमा होणार. मग त्याचं क्रेडिट मिळालं पाहिजे है ना. आता कळाले 4-5 दिवसात मिळणार आहे. हे क्रेडिट घेण्यासाठी त्यांना जे पत्र दिलं गेलं होतं त्या पत्रात त्यांनी समाधान मानायला पाहिजे होतं का नाही. एकतर बिगर आवतनाचा पाहुणा आला आणि पुन्हा वसरीला पाय पसरून आमची माणसं पुन्हा तू बाहेर काढायला निघाला. ती तर त्यांनी त्या दिवशी केली. तिथून उठले. मकाई बागलाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही, मकाई सहकारी साखर कारखाना आहे. त्यातल्या विटेवरती 5,000, 10,000, 500 रुपयाचा SC समाजाचा सुद्धा शेअर असलेला मकाई कारखाना. त्या विटेवरती त्या शेतकऱ्याचं नाव आहे. हे आमची प्रॉपर्टी नाही. ती तिथून उठली. आणखी त्या मकाईत बनलेल्या साखरेचा चहा घशातून खाली गेला नव्हता तोपर्यंत त्याच मकाईच्या गव्हाणीत जाऊन तुम्ही बसायची हिंमत करता. अरे बाजारांनो, दुसऱ्या कारखान्याची काट्यावरती जायची हिंमत आहे का तुमची? माझ्या मकाईवरती तुम्ही काटा ओलांडून गव्हाणीपर्यंत जाता. इथंच तुम्हाला दिसतं की मकाई किती मोकळा आहे, मकाई शेतकऱ्याची किती सोबती आहे. मग आता मला सांगा, दिग्विजय बागलांच्या चुका काय झाल्या? माहिती द्यायला सांगितली, शांततेत उत्तर दिलं, निवेदन न देता पाहुणा आल्यासारखा सगळा सत्कार सोहळा त्यांचा केला. आज तुमच्यापैकी किती लोक आहेत सख्ख्या भावाला तुम्ही जामीनदार होता? 50 वेळेस विचार करतो माणूस. किती वेळेस? 50 वेळेस. सख्ख्या भावाला जामीन व्हायला माणूस 50 वेळेस विचार करतो. मूर्ख आहे दिग्विजय बागल. त्यानं स्वतःची प्रॉपर्टी गहाण ठेवली. 4 वर्ष झालं मग काही बिना कर्जाचा चालतोय. मला राजकीय कारणं सांगायची नाही. बरोबर सांगितलं कुणीतरी. मामांनी आम्हाला कारणं सांगून शिकवलं नाही. कारणं सांगितली नाहीत. व्यक्तिगत प्रॉपर्टीवरती त्यानं कर्ज काढलं. गव्हाण चालली, कारखान्यात चाललं तर शेतकऱ्याच्या खिशात 2 पैसे पडणार आहेत. मला वाटतं आता इथे कित्येक जण असतील. मी ते रेकॉर्डिंग व्हायरल करणार आहे. गरज असते माणसाची. कधी कधी फोन यायचा, साहेब अहो पैसे. साहेब देतो, झालंय, मी आता प्रायव्हेट प्रॉपर्टीवरतीच काढतोय, तुम्हाला पैसे देतो. कित्येक लोकांचे फोन असतील, विरोधकाचे सुद्धा असतील. साहेब, भैया, दादाशिवाय हे पोरग त्याला कधी बोलला नाही. पण हे बघा, संयमी माणसाचा राग सोजवळ असतो आणि भयंकर असतो. भयंकर. 2 डोळे उघडेत तर त्याला नीट बघू द्या. तुम्ही जर त्याच्या डोळ्यात तुम्ही जर कुठली माती फेक केली तर तो तुमचा 3रा डोळा उघडणार. त्या दिवशी दिग्विजय बागल. आणि याचं मी फक्त समर्थन करत नाही, तर मी सांगते की मला अभिमान आहे, मी अशा भावाची बहीण आहे. मला अभिमान आहे, मी अशा तुम्ही कार्य करताय. काय चुकलं दिग्विजय बागलाचं? काय चुकलं? कारखान्यात आलं, तुम्ही प्रायव्हेट प्रॉपर्टी गहाण ठेवली, हे चुकलं? तुम्हाला माहिती दाखवली, हे चुकलं? तुम्हाला चहा पाणी केलं, हे चुकलं? हां,
तुम्ही गव्हाण बंद पाडायला लागल्यानंतर आता ती कालची चांगली क्लिप आहे, आपण बोलायची गरज नाही. शेतकऱ्याला खूप चांगलं कळतं. एक मुद्दा अतिशय योग्य, एक मकाई बंद राहिला असता तर उचल खोटं बोलत नाही 1700च्या वर गेली नाही करमाळा तालुक्यात. आणि पुढचं आदिनाथचं पाप हे बघा, सत्याला शेवटी काळ लागतो, हळू चालतं. खोटं कसं असतं, डिझेल पेट्रोलचा खर्च असतो, लवकर पोहोचतं. पण हे सत्य सुद्धा लवकर डोळ्यापुढे येणार आहे. आज आदिनाथ जर सुरू असता तर हीच उचल मकाईच्या सगळ्यांना 2200 रुपयाची करावी लागली असून हे नको. आमच्या चुका झाल्या, आम्ही संयमानं घेतलं, आम्ही शांततेत घेतलं. ज्याला आम्ही हिंसाचार समजत होतो, मी गव्हाण बंद पाडायला लागल्यानंतर आता ती कालची चांगली क्लिप आहे, आपण बोलायची गरज नाही. शेतकऱ्याला खूप चांगलं कळतं. एक मुद्दा अतिशय योग्य, एक मकाई बंद राहिला असता तर उचल खोटं बोलत नाही 1700च्या वर गेली नाही करमाळा तालुक्यात. आणि पुढचं आदिनाथचं पाप हे बघा, सत्याला शेवटी काळ लागतो, हळू चालतं. खोटं कसं असतं, डिझेल पेट्रोलचा खर्च असतो, लवकर पोहोचतं. पण हे सत्य सुद्धा लवकर डोळ्यापुढे येणार आहे. आज आदिनाथ जर सुरू असता तर हीच उचल मकाईच्या सगळ्यांना 2200 रुपयाची करावी लागली असून हे नको. आमच्या चुका झाल्या, आम्ही संयमानं घेतलं, आम्ही शांततेत घेतलं. ज्याला आम्ही हिंसाचार समजत होतो ती खरं म्हणजे सत्यासाठीची लढाई होती, ती आम्ही वेळच्या वेळेला करायला पाहिजे. ती नितीनराव तुमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या शाल जोड्यातले दिलेल्या जोडीसुद्धा मला मान्य येतात, कारण आमच्या चुका. त्याच वेळेस काही गोष्टी केल्या असत्या तर आज आदिनाथ असा दिसला नसता. आणि ह्याच्या पुढं उंबरा ओलांडून डायरेक्ट आपल्या स्वयंपाकघरात यायची कोशिश त्या नालायकांनी कधी केली नाही. सगळ्यांचा आदर आहे, कधी कुणाबद्दल अपशब्द नाही काढले. एकदा असं झालं की बंदूक घेऊन 14 माणसं तरी पठ्ठा तुम्हाला अरे भारी पडला, तुम्ही 6 माणसं घेऊन त्याच्या अंगावरती येतात. एवढी माणसं आणायची, दिग्विजय बागलाचा अपमान केला तुम्ही. एवढी कमी माणसं तुला घेऊन येऊ नका, तुम्हाला यायचंय तयारीत या. इथं उभेच आम्ही, इथं ताकदीनं उभेच या, तुम्हाला काय उत्तर द्यायचं आम्ही सगळेजण मिळून देऊ. इथून पुढं मी तुम्हाला संयम बाळगायलाही लावणार नाही, तुम्ही बाळगणार नाही. त्या वेळेला आपण शांततेत घेतो, संयमात घेतो. ती म्हणतात ना, ऊस मऊ लागला म्हणून कोपऱ्यापासून खणणं, कोपऱ्याने आता ती खांद्यापर्यंत आली, खांद्याने खाण्याला लागली आणि थांबवावं लागेल. आदरणीय तुपकर साहेबांना मला विनंती करायची, तुपकर साहेब ज्या गावच्या बोरीत त्याच गावच्या बाबतीत आमचा जन्म झाला. हे वाटत नाही, हे सगळं आम्हाला नवं नाही. नाव तर रक्तात पागल आहे. वेळ येऊ नये, फक्त पुन्हा एकदा तो पागलपणा मला दाखवायची, मामांचं रक्त दाखवायची. माझी तुम्हाला विनंती आहे, आपले शब्द, आपली भाषा, आमचे वडील शेकापचे असल्यामुळे आम्ही सर्वांचा आदर ठेवतो. आमचा विचार असा आहे की राजकारण्यांची भांडणं झाली की हातपाय साध्या माणसाच्या पोराचे तुटतात, शेतकऱ्याच्या पोराचे तुटतात. आम्हाला ते नको म्हणून आम्ही गप्प, पण आम्ही गप्प राहिलो म्हणून शेतकऱ्याची पोरं तुमच्या बरोबर आहेत हातपाय मोडून यासाठी. पण आम्ही गप्प बसलो म्हणून जर तुम्ही सहकारी संस्था मोडकळीला आणणार असाल तर हे पाप होईपर्यंत डोळे घासून आम्ही शांत बसणार नाही. आदरणीय खासदार राजू शेट्टी साहेबांना सुद्धा मला विनंती करायची, साहेब आम्हाला तुमचा खूप आदर आहे. आमची चूक असती तर लोटांगण घालत आलो असतो, पण आम्ही चुकलो नाही, आम्ही माफी मागलो. आम्ही तो व्हिडिओ दाखवतीये म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही यावं, गव्हाण बंद पाडावी. ती गव्हाण बंद पाडल्याने शेतकऱ्यांची पेमेंट जाणार होती. गव्हाण चालली तर कारखाना चालणार आहे, कारखाना चालला तर पेमेंट मिळणार, इतकं साधं गणित आहे. मग येण्याचं कारण काय तुमचं नक्की आहे? गव्हाण बंद पाडण्याचे कारण मग काही कारखाना बंद पाडणं होतं का शेतकऱ्यांची बिलं देणं होतं? आणि पुन्हा जर असं झालं की गव्हाण बंद पाडणाऱ्याची बागल गटानं मकाई कारखान्याने चेअरमनला जर माफी मागितली, रांग लागेल तिथं गव्हाण बंद पाडायला, करू का ते? नाही जमणार. राजकारणाच्या वेळेला करू. हे बघा, माणसं डोक्यावरी घेतात, माणसं पायदळी तोडतात. ते जे देतील ते सर आखोबर, ते जे देणार हात जोडून घेऊ. पण जर कुणी नको ती प्रवृत्ती जर शिरत असेल तर तिला आम्ही सुद्धा मग तुकाराम महाराजांनी म्हटल्यासारखं नाठाळाच्या माती हाणू काढली, याच्याशिवाय दुसरा पर्याय असणार नाही. आतापर्यंत तरी तिखट भूमिका शक्यतो तुम्हाला घ्यायला लागली. पण आदिनाथ अडचणीत आल्याची जी सल आहे ती आयुष्यभर मनातून जाणार, आयुष्यभर मनातून जाणार. आणि आणखीन त्या सलीतून आम्ही निघतो. एक चेहरा दिसतो मला, जगदाळे दिसते वाहतूक मागणार, काळे दिसते पगार मागणार, काय आणखीन लोक असतील ती आज कर्मचारी असतील, आणखीन कुणी शेतकरी असतील, ती दिसतात ना नजरेच्या समोर. ती सोपं नाही, हे दुःख खूप अवघड आहे. रात्रीची झोप येत नाही, रात्रीची झोप येत नाही. बाप दुसऱ्याचं
पण जेव्हा आपण आपल्या डोक्यावरती भार वाहतोय तेव्हा त्या जबाबदारीची जाणीव रात्रीची झोप येऊ देत नाही. लोकांनी येड्यात काढलं, प्रायव्हेट प्रॉपर्टी गहाण ठेवू नका. पण एका आदिनाथचं दुःख सोसवत नव्हतं. मग काही हा तर जीव आहे, जीव आहे, त्याच्यासाठी जीवसुद्धा आजार आहे. प्रॉपर्टी तर काय किस जागी. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये मला हात जोडून शेतकरी संघटनेच्या नेत्यांना विनंती करायची, माझीच इथली माणसं आहेत ज्यांनी तुम्हाला साथ दिलेली. कशासाठी साथ दिली होती की तुम्ही आमच्यासाठी उभे राहताय. पण जर तुम्ही आमच्याच पोटात लाथ घालणार असाल तर साहेब कृपया, आम्ही शेतकरी आहोत, आमच्यावरती हा अन्याय होऊ देऊ नका ही विनंती मी करते. आज आम्ही अतिशय संयमाने घेतोय. आमच्या संयमाची परीक्षा कृपया आपल्यापैकी कुणीही घेऊ नये. मला आता एक सूचना आली आहे की लोकांमध्ये अशी चर्चा आहे की भैयांनी स्वतः करायला नको. पण विषय असा असतो, आपल्याला दुःख समजणार नाही. त्यानं मुंबईला खेटे घातली. रात्री 8 वाजेपर्यंत बिस्किटाच्या पुड्यांवरती माणूस जेव्हा कर्ज मागायला बसतो ना कारखान्यासाठी, राजकीय कारणाने जेव्हा त्याला परत त्या माणसाला ते दुःख काय असतं ते माहिती असतं. अहो, एका घरचा संसार करताना आपण बेटा कुठे येतो राहू 2 भावाच्या सांभाळण्यामध्ये पटकन आपण रेशन कार्ड वेगळं करून टाकतो. 17,000 लोकांच्या संसाराचा प्रश्न. खरं गणित 17 दुने 32 64,000 लोकांनी येतात. 17,000 लोकांच्या संसाराचा प्रश्न. खरं गणित 17 दुने 32 64,000 लोकांनी याच्यामध्ये. 17 दुने 34 68,000. त्यामुळं हे दुःख सोपं नाही. ठीक आहे, तुमचं म्हणणं बरोबर आहे, नेत्यांनी समोर नाही पुढं व्हायला पाहिजे, आम्ही आहोत. त्यावेळेला कोणाला माहीत होतं. आणि दुसरी गोष्ट, मुळात त्यांच्या अंगावरती हात उचलायला हे आहेत कोण, काहीच संबंध नाही. मला तर असं वाटतं की जिल्हाध्यक्षाला तरी काय दोष द्यावा का नाही. त्याच्यासोबत जी 4 माणसं होती ती स्थानिक राजकारणातली होती. मला गटटाचं नाव घ्यायचं नाही. तुम्ही शहाणीच सगळी करमाळा आहे, 2 मिनिटात सगळं करतो. त्यामुळं ती शहाणी माणसं नव्हती. त्यांनी त्याला आणलं, काय केलं, खराब खेदजनक प्रकार कुठला आहे. नेत्याचा हात उचलला का गेला? तुम्ही आलात म्हणून नाही, तुम्ही माहिती मागितली म्हणून नाही, तुम्ही गव्हाण बंद केली, तुम्ही कारखाना बंद केला. कुणाला राग येणार नाही. त्यामुळे नेत्यांनी जे केलं त्याचं माझ्याचं आम्ही सगळ्यांना समर्थन करतोय. माझ्या सहकाऱ्यांना, जी संघटना शेतकऱ्यांचं कल्याण करते तिचा आणि तिच्या नेत्यांचा मनपूर्वक आदर आहे. परंतु घराच्या दारापर्यंत जर काही आलं तरी इथून पुढे आम्ही शांत बसणार नाही. एवढीच विनंती ह्या निमित्तानं करते. मला सगळ्यांना जायचे. तुम्ही एवढ्या संख्येने इथं आलात, आपल्या नेत्याला आधार दिला, आपल्या नेत्याच्या कृत्याचं समर्थन केलं, वाईट प्रवृत्तीचा निषेध केला, त्याबद्दल आपल्यापैकी प्रत्येकाचे आभार मानते आणि माझी रजा घेते. दुःख करला पाठवल्याशिवाय